नजीकचा संबंध आला आणि त्यांना पाहिल्यानंतर सामान्यांचा असामान्य नेता असं जर मी वर्णन त्यांचं केलं तर ते अतिशयोक्तीचं होईल. आज जो जनसमुदाय आपण पाहतोय हे आपल्याकडे कधीतरी असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, पण चव्हाणांचं हे रोजच आहे असं मी म्हणालो तर ते अतिशयोक्ती. हे ऋणानुबंध देखील आपल्यापैकी अनेकांनी जवळून पाहिलेले आहे. मी राजकारणातही नव्हतो, मी जिल्हा परिषदेचा सदस्य 2004ला मी विधानसभेमध्ये गेलो आणि वसंतरावजी चव्हाण विधान परिषदेमध्ये. म्हणजे हा जो काही आमचा प्रवास आहे तो प्रवास सातत्यानं मिळून मिसळून एकत्रपणात आमचा होत गेला. 2004च्या दशकात त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी काम केलं आणि त्या काळामध्ये आदरणीय बापूसाहेब देशमुख गोलटेकर, आदरणीय वसंतरावजी चव्हाण आणि मी आम्ही तिघजण मिळून राहायचो. आणि चुकून एका वेळेला जर आम्ही दोघं गेलो तर विलासराव साहेब विचारायचे की तिसरा होता. म्हणजे हा प्रचार ही आमची मैत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत माहीत होती असं आमचं मित्रत्वाचं नातं या ठिकाणी होतं. खरं तर आम्ही भाई आमचं यांचं 3 पिढ्यापासून नातं आहे. म्हणजे आपल्या मंचासाठी माहीत होतं तर थांबतो. बळवंतरावजी चव्हाण साहेबांचे आनंद वाटणारे एक स्वाभाविक आहे म्हणून रवींद्र सरकार नेतृत्व जिल्ह्याने जोपासलं पाहिजे असं म्हणायचं काही चुकीचं होतं. नंतरच्या काळामध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि दुर्दैवाने लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही दोघं एकत्र राहतो. त्यांनाही कल्पना नव्हती आणि मलाही कल्पना नव्हती की आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढू आणि लढू शकतो. हे कोणालाही खरं वाटलं नाही. परंतु त्या निवडणुकीमध्ये वसंतरावजी चव्हाण जिंकले आणि मी निवडणुकीमध्ये हारलो. मी निवडणूक हारल्याच्या नंतर पहिला फोन वसंतरावजी चव्हाणाला केला की आपलं अभिनंदन, आपण लोकसभेमध्ये गेला. सरपंच पदापासून लोकसभेमध्ये जाण्याचा जो काही मानस माझा झाला तो तुमचाही पूर्ण झाला अशा पद्धतीच्या सद्भावना मी वसंतरावजी चव्हाण साहेबांकडे व्यक्त केलेला आहे. मित्र कसा असावा? खरं तर आमचे माधवप्पा बेळगे, मी डी.बी. पाटील होता अनेक वर्ष उभारण्याचं काम केलेलं आहे, टिकवण्याचं काम केलेलं आहे. परंतु एका लोकसभेच्या निवडणुकीमुळे सगळ्यामध्ये गैरसमज झाला. पण दुर्दैवानं आम्हाला दोघांना निवडणूक लढवावी लागली आणि ते जिंकले आणि मी हारलो. तेही बरं झालं कारण मला एक पक्ष शिल्लक राहिला होता. काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पावन स्मृती आणि आमच्या कुटुंबाचा जिव्हाळा आम्ही असाच राहील अशा पद्धतीने ग्वाही देतो. आणि रवींद्रच्या पाठीमागे 100% ताकद उभा करण्याचे ग्वाही आपल्या साक्षीला देऊ. आम्हाला बोलवून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल चव्हाण कुटुंबियाचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु आज मी आदरणीय आमचे बंधू सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख केला आणि ज्या पद्धतीने स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांची संपूर्ण जीवनाची कारकीर्द दाखवणारी जे काही म्युझियम सुद्धा उभं केलेलं आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काळात केवळ नांदेड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीकरता लोकांकरता
एक प्रेरणेचं स्थान होईल. त्या स्मृती म्युझियमच्या माध्यमातून या जिल्ह्याला संपूर्ण पिढीला चांगली प्रेरणा आहे. मी आदरणीय रोहनराव चव्हाण नानांचं सर्वांना आदरणीय अनंत कार्यक्रम वसंतराव चव्हाण साहेबांनी जोपासना करता त्यांची सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या पासून ते जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेनंतर महाराष्ट्राच्या विधान परिषद, विधानसभा आणि आपण सर्व लोकांनी ऐतिहासिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दर्शन करून या ठिकाणून गेले ते राज्यसभेचे खासदार श्री अशोकराव काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले. ते राज्याचे माजी मंत्री आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात मी वाढलो आणि घडलो असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या देशाचे आणि राज्याचे नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे एकत्र कुटुंबाचा सुंदर, सक्षम, भक्कम, विश्वासार्ह, एकतेचं दर्शन देणारा, डौलात आनंदात उभा असलेला वटवृक्ष म्हणजेच नायगावचं चव्हाण कुटुंब. याच कुटुंबाचे दोन रत्न म्हणजेच स्मृतिशेष बळवंतराव चव्हाण साहेब माजी आमदार आणि स्मृतिशेष खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत आयोजन समिती करेल अशी मी त्यांना विनंती करते. सहर्ष स्वागत करते. श्री राजेशजी देशमुख गुंटूरकर आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत पांडुरंगजी चव्हाण करतील. आपण कार्यक्रमाला असंच पुढे जाऊया, कारण अतिशय शांततेने यासाठी की हा भावनिक सोहळा आहे, हा संवेदनशील असा सोहळा आहे आणि खरं तर तमाम महाराष्ट्राला आदर्श घालून देणारं, एकत्र कुटुंबाचा आदर्श घालून देणारं हे चव्हाण कुटुंबीय नायगावचं. लोकहित जपणाऱ्या वृत्तीला आपण वंदन करूया. समर्पित कार्याला उजाळा देणारा हा सोहळ्यानिमित्त या महान विभूतीला वंदन करण्याकरिता उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत आहे. कार्यक्रमाला आयोजन समितीला मी विनंती करते की भगवानरावजी आलेगावकर, श्री बबनजी भारसे, श्री शिवराजजी होराळकर साहेब, श्री दिलीपरावजी धार साहेब आणि यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्यावर पाटील होकाळकर, भगवानरावजी आलेगावकर आणि आमचे निजामाबादचे माजी आमदार आणि वसंतरावजी चव्हाण साहेबांचे मित्र असलेले यांचे गंगारामजी आणि व्यासपीठाची माफी मागून या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण व्यासपीठावरील निमंत्रित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नांदेड जिल्ह्यातून आलेले सर्व निमंत्रित, सर्व पाहुणे मंडळी, पत्रकार मित्रमंडळी आणि उपस्थित सर्व माता भगिनी, आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझे आजोबा स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण तसेच माझे बाबा स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे आणि माहिती आहे की मागच्या 50 वर्षापासून नायगावचं चव्हाण घराणं स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून समाजकारण करत आलेला. स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना या ठिकाणी सामान्य माणसावर केंद्रबिंदू या ठिकाणी ठेवलेला आणि त्यांनी काम करत असताना वंचित असतील, तळमळीने त्यांनी जे प्रश्न लोकांचे सोडवलेला, आज त्यांचा राजकीय जर परिचय आपण बघला, चर्चा करत होतो की आमचे आजोबा बळवंतरावजी चव्हाण साहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपल्या नायगावमध्ये उभारला जावा. पण त्या बऱ्याच वर्षापासून आम्हाला योग होत, पण आज योगायोगाने दोघांचाही पुतळा एकाच दिवशी अनावरण आम्हाला करावं लागत आहे. याचे कुठेतरी मनामध्ये दुःख कुठेतरी आमच्यामध्ये आहे. स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या
उल्लेख करायचा असेल तर बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी जे सामाजिक कार्य त्यांच्या कार्यामध्ये केलेलं आहे, वसंतरावजी चव्हाण साहेबांनी ते आत्मसात करत आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संपूर्ण समोर बसलेल्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि कैलासवासी आजोबा आमचे आजोबा वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने आपल्या माध्यमातून दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये पाठवण्याचं काम आपण तमाम या ठिकाणी केलेलं आहे, आपल्याला विसरता येत नाही. आज वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना समोर जी स्टेजवर मान्य मंडळी बसलेली आहे ती सर्व कुठं ना कुठं वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत सर्वांनी काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी वसंतरावजी चव्हाण साहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर निश्चितच मलाही स्टेजवर बसलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी याही आपण मला लागणार आहे. आज वसंतरावजी चव्हाण साहेबांचा उल्लेख करताना मी एवढं सांगेन की आज वसंतराव चव्हाण साहेब ज्या पद्धतीनं काम करत होते, मी एक उदाहरण देतो. छत्रपती शाहू महाराज आहेत, आम्ही काही आहेत, सगळं आहे की 2019ची निवडणूक आम्ही हरलो होतो आणि 2019ची विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता आपल्या ऑफिस टाईममध्ये जाऊन काम करणारा व्यक्ती जर मी बघितला असेल तर वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या रूपाने बनलेला असेल. मी त्यांना म्हणलं की बाबा मला थोडं दुःख आहे का ऑफिसला येणार नाही, पण त्यांनी उल्लेख केला की हार जी करत राहते माणसाने खचून न जाता आपण काम करत राहिलं आणि ते त्यांनी कुठेही सत्तेत नसताना 5 वर्ष काम केलं, जनतेमध्ये राहिले आणि जनतेने त्यांना जनतेचा खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. युतीला ते मान्य नव्हतं, अल्पावधीतच त्यांना आपल्यातून हिरवून घेतलं, पण काम करत असताना त्यांच्या तब्येतीकडे कदापि म्हणजे लक्ष दिलं नाही. लोकांची कामं ते करत राहिले. आखरी भाषण त्यांचं 11 ऑगस्टला मला आजही आठवते, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रभारी आले होते नांदेडला आणि आखरी भाषण जोरदार त्यांनी त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज माझे वडील गेल्यानंतरही या ठिकाणी माझा चव्हाण परिवार जे साहेबांचे सर्व भाऊ आहेत, ते माझे काका आहेत, माझे बंधू असते, त्यांनी मला या ठिकाणी समोर जाण्यासाठी धैर्य दिलं आणि त्यांच्या जीवावर आणि इथं बसलेल्या सर्व जनता जनार्दनाच्या जीवावर या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी मला खासदार म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे. आज निश्चितच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की माझ्या वडिलांच्या पश्चात माझे कुटुंब प्रमुख या ठिकाणी जबाबदारी निभावत असलेले माझे सर्वात मोठे काका केशवरावजी चव्हाण यांच्या प्रती आदर भाव ठेवून माझ्या आईच्या प्रती विनम्र होऊन तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे कार्यकर्ते आमचे सर्व झटलेले आहेत ते मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. पण 2 शब्द संपवण्याच्या आधी आमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी यांना मी सविस्तर असं निमंत्रण दिलं होतं आणि आता मला 15 मिनिटापूर्वी त्यांचा मेसेजही आलेला आहे. आज मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. कैलासवासी वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतीच्या दिनानिमित्त महाराष्ट्रात परिवर्तन घडवणाऱ्या एका धाडसी व्यक्तीचा आपण आदर आहे. त्यांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने एक असाधारण वारसा निर्माण केला. मला आमची शेवटची भेट आठवते. त्यांचे धाडस खरोखरच अनुकरणीय होते. आज नांदेडसाठी अभिमानाचा क्षण आहे कारण यावेळी कैलासवासी वसंतरावजी आणि त्यांचे वडील कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. बळवंतरावजींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि राष्ट्र उभारण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाने राष्ट्रीय आणि राज्य भारताला गंभीर आव्हानामधून मार्ग दाखवला आणि आपल्या काही सर्वात यशस्वी सहकारी संस्थांची स्थापना केली. श्री रवींद्र वसंतराव चव्हाण आणि आज येथे असलेल्या सर्वांना माझे अभिनंदन. बिहारमध्ये माझ्या मतदान अधिकार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अडथळा येत असला तरी या महत्त्वपूर्ण प्रसंगी माझे विचार तुमच्यासोबत आहेत. मी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो. आपला स्नेहातील राहुल गांधी आणि माननीय शरदचंद्र पवार यांना मी विनंती केली होती. पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण काही दळवळीच्या अडचणी आल्यामुळे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांचा
संदेश त्यांनी आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने या ठिकाणी पाठवलेला आहे. तोही पवार साहेबांचा संदेश आपल्याला सर्वांना पाठवता येणार. आखरीला मी एवढंच बोलेन की आपला सर्वांची साथ, सर्वांचा आशीर्वाद असेच माझ्या पाठीमागे राहिलेली अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं वाद चाललेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी आयुष्याची प्रगती, लोकचळवळ, पक्षहित, ग्रामविकास आणि साऱ्यांसोबत कुटुंब संगोपन करणारे माननीय स्मृतिश्री खासदार वसंतराव चव्हाण साहेब म्हणजे मनामनात बसवलेला वसंत गट. भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी धारतीला जन्म दिले आणि स्वतःसोबत इतर आणि तेव्हा माती आणि नातीमाचे जीवन काढणारे तेही वसंतराव. या प्रकाशन सोहळ्यात सहभागी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार आहे. मी आपण सगळ्यांना विनंती करते की आपण आसनस्थ व्हायचंय. यानंतर या अतिशय वाचनीय अशा वसंत गाथा स्मृतिग्रंथाचे सन्माननीय संपादक श्री संजीवजी कुलकर्णी साहेब मी आपणास आचरण करते की आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. तत्पूर्वी विश्वजितराव तुम्ही बोला. मंचावरील गर्दी तुमचं होतं ना. सन्माननीय संपादक श्री संजीव साइड बॉल वाले साइड ला